या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करावं. अभ्यंगस्नान म्हणजे थोडक्यात काय, तर शरीराला तेल लावून त्वचेमध्ये ते जिरवून मग ऊन पाण्यानं स्नान करणं. अभ्यंगस्नान केल्यामुळं आपल्यातला रजतम गुण 1 लक्षांशानं कमी होतो आणि सत्वगुण 1 लक्षांशानं वाढतो. वर्षामध्ये 5 दिवस अभ्यंगस्नानाचे म्हणून सांगितलेले आहेत. पैकी एक दिवस म्हणजे गुढीपाडवा, दुसरा दिवस आहे फाल्गुन कृष्ण प्रतिपदा अर्थात वसंतोत्सवाचा प्रारंभ दिवस. बाकीचे 3 दिवस दिवाळीत येतात: नरक चतुर्दशी, अमावस्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा. अभ्यंग स्नान करण्यापूर्वी आणि गुढीचं पूजन करण्यापूर्वी देशकाळ कथन करायचं असतं. देशकाळ कथन करण्याची आपली पद्धत वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामध्ये ब्रह्मदेवाचा जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत किती वर्ष किती युग लोटली हे सांगितलं जातं. देशकाळ कथनामुळे आपल्याला या प्रचंड काळाच्या तुलनेमध्ये आपण किती क्षुद्र आहोत याची जाणीव होते. आपला अहंभाव कमी व्हायला मदत होते. आता आपण बोलूया या दिवसाची दुसरी महत्त्वाची कृती, आणि ती म्हणजे तोरण बांधणे. गुढी उभारण्यापूर्वी आंब्याच्या पानांची लाल फुलांसहित तयार केलेली तोरणे प्रत्येक द्वाराशी बांधावी, कारण लाल रंग शुभदर्शक आहे. तोरण बांधल्यामुळे देवतांच्या गंधलहरी वास्तूमध्ये आकृष्ट होतात. या दिवशी करायची आणखीन एक कृती म्हणजे नित्यपूजन. आपापल्या घरात जे काही देवघर असेल आणि नियमितप्रमाणे जी काही नित्यपूजा होत असेल त्याप्रमाणे नित्यपूजा करावी. काही जण या दिवशी संवत्सर पूजनसुद्धा करतात. आणि यानंतर या दिवसाची दुसरी कृती ती म्हणजे गुढी उभारणे आणि गुढीचं पूजन.